फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण न्यू चॅप्टर चालू करणार आहे, मॅग्नेटिक मटेरियल. आणि हा आपला खूपच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आज थोडा टायमिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ शूट करत आहोत. तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघून घ्या. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर, माझ्यासोबत तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर orbital magnetic moment. Obtain an expression for orbital magnetic moment of an electron rotating about the nucleus in an atom. ओके, त्यानंतर डायग्राम कडे लक्ष द्या. हे झालं ऑर्बिटल मोमेंट. हा रेडियस घेतला मी, हा इलेक्ट्रॉन, दिस इज अ अँग्युलर मोमेंटम. आणि हा घेतला मी डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. ओके, अशा प्रकारे मी एक डायग्राम ड्रॉ केली. इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस आणि हे घेतलं सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये न्यूक्लियसच्या सराउंडिंग काय होत आहे, रिव्हॉल्व. आता आपण टॉपिक स्टार्ट करू. सो फर्स्ट, कन्सिडर अन इलेक्ट्रॉन ऑफ मास m. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन ऑफ मास m, चार्ज E, revolving around a circular orbit with radius r. सिंपल टॉपिक आहे. आपण एक इलेक्ट्रॉन कन्सिडर केला, त्या इलेक्ट्रॉनचा मास m आहे, चार्ज E आहे, आणि हा इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट काय होत आहे, रिव्हॉल्व होत आहे, हॅव्हिंग रेडियस r. द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन क्लॉकवाइज डायरेक्शन. बघू शकता तुम्ही, इलेक्ट्रॉन हा जो रिव्हॉल्व होत आहे हा क्लॉकवाइज डायरेक्शन रिव्हॉल्व होत आहे. But the current flows in anti-clockwise direction. आणि जो करंट आहे हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ने फ्लो होत आहे. ओके, तर पुन्हा एकदा मी थेरी सांगून देतो, लक्ष द्या. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन ऑफ मास m, चार्ज E, revolving around the nucleus in circular orbit having radius r. The electron revolve in clockwise direction and the current flows in anti-clockwise direction. After that, the electron cover a distance. आता हा इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व होत आहे, इट कव्हर अ डिस्टन्स twice pi r in time t. डिस्टन्स twice pi r का बरं? कारण मी आधीच सांगितलं, तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत आहे. सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स किती आला, twice pi r. सो इलेक्ट्रॉन कव्हर डिस्टन्स twice pi r इन टाइम t. सो इट्स व्हेलॉसिटी v इक्वल टू होणार विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स अपॉन टाइम. हे झाली इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी. आफ्टर दॅट द करंट इज गिव्हन बाय, आता डायग्रामचं काम नाही आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा डायग्राम आधीच ड्रॉ करू शकता. ओके, त्यानंतर व्हेलॉसिटी फाइंड आउट केली आपण twice pi r अपॉन t. आफ्टर दॅट करंट विद्यार्थी मित्रांनो I इक्वल टू E अपॉन t, फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच आपली करंटची डेफिनेशन असते. तर इथे E ऍज इट इज राहणार, twice pi r अपॉन t म्हणजे v. तर टी ची व्हॅल्यू आपण त्यावरून काय काढू शकतो, twice pi r अपॉन v. twice pi r अपॉन v हे कशावरून आलं, तर v इक्वल टू होतं आपलं twice pi r अपॉन t. v न्यूमरेटर मध्ये जाणार, सो I इक्वल टू ev अपॉन twice pi r. हा झाला विद्यार्थी मित्रांनो करंट. आता हा करंट जेव्हा आपला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो तेव्हाच आपलं मॅग्नेटिक मोमेंटम होते.
सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जेव्हा हा काय होणार, रिव्हॉल्व, तेव्हाच काय होणार आपलं मॅग्नेटिक मोमेंटम. नाउ द मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ ऑर्बिट, हे इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. नाउ द मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ ऑर्बिट इज गिव्हन बाय, मी बोललो माझ्यासोबतच तुम्ही लिहू पण शकता. नाउ द मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ एन ऑर्बिट इज गिव्हन बाय I इंटू ए. आय म्हणजे करंट, ए म्हणजे एरिया. सो आय ची व्हॅल्यू आहे आपली EV टॉइस पाय आर, आणि एरियाचा फॉर्म्युला काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर. पाय पाय गेट कॅन्सल, आर आर गेट कॅन्सल. सो मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ऑर्बिट काय आलं आपलं, EV आर अपॉन 2, EV आर अपॉन 2, हे झालं आपलं मॅग्नेटिक मोमेंट. बट मला मॅग्नेटिक मोमेंट विथ रिस्पेक्ट टू काढायचं आहे अँग्युलर मोमेंटम. याला इक्वेशन 1 देऊन देऊ, कारण जेव्हा आपण डायग्राम काढली तर अपवर्ड डायरेक्शन मॅग्नेटिक मोमेंट होतं आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अँग्युलर मोमेंटम. नाउ द अँग्युलर मोमेंटम इज the angular momentum is, याचा फॉर्म्युला L इक्वल टू काय असतो, mvr. L इक्वल टू काय असतो, mvr. हे अँग्युलर मोमेंटम ऑफ काय म्हटलं मी, इलेक्ट्रॉन. तर मी या m ला me ने डिनोट करतो, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन is, the angular momentum of electron is L equal to MEVR. यावरून मी VR ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. सो VR इक्वल टू L अपॉन ME. ME या साइडला डिवाइड झाला, ME म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आता VR च्या ठिकाणी जर मी व्हॅल्यू पुट केली L अपॉन ME, तर आपलं इक्वेशन 1 काय होणार, लक्ष द्या इकडे. E/2 as it is into E/2 as it is into VR ची व्हॅल्यू L अपॉन ME. L upon ME. So our final answer, orbital momentum EL upon twice ME is the momentum of electron, because L stand for angular momentum of electron and M orbit, it means magnetic moment of orbit. So this equation show that magnetic moment of orbit is directly proportional to the angular momentum of electron. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो या चॅप्टरचा. ओके, त्यानंतर आपण यावर डिपेंड काही प्रॉब्लेम घेऊ. तर आता जर आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे असले तर प्रॉब्लेम आपले डिपेंड आहे गायरोमॅग्नेटिक रेशोवर. या चॅप्टरचे जे प्रॉब्लेम्स आहे ते डिपेंड आहे आपले गायरोमॅग्नेटिक रेशो. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय गायरोमॅग्नेटिक रेशो? तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. व्हॉट इज मीन बाय गायरोमॅग्नेटिक रेशो? GYRO MAGNETIC, गायरोमॅग्नेटिक रेशो. तर गायरोमॅग्नेटिक रेशो विद्यार्थी मित्रांनो, याची जे डेफिनेशन आहे, याची डेफिनेशन आहे गायरोमॅग्नेटिक रेशोची M ऑर्बिट अपॉन L. M ऑर्बिट अपॉन L हे गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनेशन आहे. तर यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण डेफिनेशन काय सांगू शकतो? या प्लेसला लिहितो मी, इथे बरोबर दिसणार नाही. यावरून आपण डेफिनेशन काय सांगू शकतो? द गायरोमॅग्नेटिक रेशो इज डिफाइन्ड ॲज मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ऑर्बिट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. M ऑर्बिट म्हणजेच काय होतं? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ऑर्बिट. आणि L म्हणजे काय होतं? अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. सो राईट डाऊन द डेफिनेशन.
The gyromagnetic ratio is defined as it is the ratio of magnetic moment of orbit with angular momentum of revolving electron. Okay, त्यानंतर it can be written as gyromagnetic ratio equal to m orbit upon L equal to E upon twice me. E upon काय twice me. एक तर हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला. ओके, या दोन पैकी एक फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागणार आहे. आता याच टॉपिकवर डिपेंड विद्यार्थी मित्रांनो आपले प्रॉब्लेम आहे. हा फॉर्म्युला लक्षात घ्या गायरोमॅग्नेटिक रेशोचा, E अपॉन टॉइस me, आणि E ची कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 1.6 इंटू 10⁻⁻19, आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन काय असतो 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. ओके, राइट डाउन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. हे प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो असं जे प्रॉब्लेम असलं ना तर 2 मार्कासाठी विचारते. काय विचारलंय तुम्हाला आता, कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. क्वेश्चन लिहून झालाच असणार. कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. फॉर्म्युलाकडे लक्ष द्या. गायरोमॅग्नेटिक रेशो, आताच फॉर्म्युला सांगितला मी. E अपॉन काय सांगितला टॉइस me. E ची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय असते आपली 1.6 इंटू 10⁻⁻19. 2 मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻⁻31. येस ऑर नो. 2 नी जर याला डिवाइड केलं 0.8 इंटू 10⁻⁻19 अपॉन 9.1 इंटू 10⁻⁻31. यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकता बाय युजिंग लॉग अँड अँटीलॉग. ओके, करून घ्याल सर्वांनी हे प्रॉब्लेम. त्यानंतर नेक्स्ट, an electron in an atom. प्रॉब्लेम लिहून घ्या आणि सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघून प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम नोट कराल. an electron in an atom is revolving around the nucleus in circular orbit of radius 5.3 into 10⁻⁻11 meter. 5.3 into 10⁻⁻11 meter with a speed of 2 into 10⁻6 meter per second. Find the resultant orbital magnetic moment. Find the resultant orbital magnetic moment and angular momentum of electron.
ओके, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचे. गिव्हन डाटामध्ये आपल्याला सिम्पली रेडियस गिव्हन आहे आणि व्हेलॉसिटी गिव्हन आहे. रेडियस आणि व्हेलॉसिटी. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन याच्यासाठी सांगितलं, लक्षात राहिलं पाहिजे. गिव्हन डाटा झाला. टू फाइंड फर्स्ट काय म्हटलंय आपल्याला, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे एम ऑर्बिट, आणि सेकंड काय म्हटलंय, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एल. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे एम ऑर्बिट आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल. सोल्युशन खूप इझी प्रॉब्लेम आहे रे. सो एम ऑर्बिट इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो आपला, EVR अपॉन 2. आताच डेरिवेशन प्रूफ केलं ना आपण, EVR अपॉन 2. व्हॅल्यू पुट करू, E ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁻19. V किती आहे, 2 इंटू 10⁻6. R किती आहे, 5.3 इंटू 10⁻11 अपॉन 2. 2 to get cancel, 2 to get cancel. काय राहिली व्हॅल्यू, 1.6 इंटू 5.3 इंटू -19 आणि 6 -13 होणार, -13 आणि -11 -24 होणार. सो 10⁻⁻ किती आला आपला, -24. आता याचा जर आपण मल्टिप्लाय केला 1.6 इंटू 5.3, ते फायनल आन्सर येते आपलं 8.48 इंटू 10⁻⁻24 आणि युनिट येणार एम्पियर मीटर स्क्वेअर. 8.48 इंटू 10⁻⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर स्क्वेअर का बरं, डेरिवेशन मध्येच त्याचा आन्सर आहे. एम ऑर्बिट इक्वल टू लिहिलं होतं आपण I इंटू ए. डबल सांगतो, एम ऑर्बिट इक्वल टू लिहिलं होतं I इंटू ए. I म्हणजे करंटचं युनिट एम्पियर, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. सो मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ऑर्बिट किती आलं, एम्पियर मीटर स्क्वेअर. हे झालं फर्स्ट. सेकंड काय फाइंड आउट करायला लावलं होतं आपल्याला, एल. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. तो कसा फाइंड आउट करायचा, व्हिडिओ पॉज करून लिहून द्याल, माझ्या सोबत लिहिलं तरी चालणार, बट प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम नोट करा. सेकंड फाइंड आउट करायचा आहे आपल्याला एल. एलचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा डेरिवेशन मध्येच होता. एल इक्वल टू MVR. एम ची व्हॅल्यू 9.1 इंटू 10⁻⁻31. V ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻6. R ची व्हॅल्यू 5.3 इंटू 10⁻11. पण विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह केलं बरोबर, मल्टिप्लाय करून 9.1 इंटू 2 इंटू 5.3, तर आपलं फायनल आन्सर येते 9.65 किंवा 96.46 इंटू 10⁻⁻36. 10⁻⁻36 न्यूटन मीटर सेकंद. न्यूटन मीटर सेकंद. हे झालं आपलं अँग्युलर मोमेंटमचं सुद्धा आन्सर. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पहिले डेरिवेशन घेतलं, डेरिवेशन नंतर गायरोमॅग्नेटिक रेशो, गायरोमॅग्नेटिक रेशोचं प्रॉब्लेम, आणि जे आपण डेरिवेशन घेतलं होतं त्यामध्ये जे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम जे फाइंड आउट केलं होतं, यांचं रिलेशन जे फाइंड आउट केलं होतं त्यावर डिपेंड प्रॉब्लेम. नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.